नांदेडच्या माहूर गडावरील रेणुका मातेला यंदापासून नवरात्राचे पूर्ण दिवस देवीची पुरातन अलंकार दागदागिने घालण्याचा निर्णय विश्वस्त मंडळानं घेतलाय। यापूर्वी केवळ नवरात्रात पंचमीला आणि दिवाळीला असे 2 वेळेसच देवीला पूर्ण अलंकार घातले जायचे, पण नवरात्रात देशभरातून येणाऱ्या भाविकांना देवीचे संपूर्ण अलंकारांसह दर्शन घेता यावं यासाठी पूर्ण 9 दिवस पुरातन अलंकार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देवीच्या रूपाचं दर्शन तुम्ही सगळ्यात आधी झी24 तासवर घेऊ शकता। देवींच्या अलंकारांबाबत विश्वस्त तथा मुख्य पुजारी भवानीदास भोपी यांच्याशी बातचीत केली आमचे नांदेडचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। नवरात्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील रेणुका देवी मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक रांगा लावत आहेत। आपल्यासोबत आहेत मंदिराचे विश्वस्त आणि मुख्य पुजारी भवानीदास भोपी। मला एक सांगा महाराज की यावर्षीपासून एक नवीन प्रथा सुरू झाली आहे। पहिले पंचमीला आपण सर्व दागिने घालायचो, परंतु यावर्षीपासून काय सुरुवात झाली नेमकी आणि आता दागिने नवरात्रामध्ये 9 दिवस भाविकांना पाहायला मिळणार आहेत काय? पहिले ललिता पंचमीला आपण अलंकार घालत होतो, त्याच्यानंतर साहेबांनी सांगितले की आपण आता रोज घालायचे, म्हणजे दुरून भाविक येतात आणि त्यांना त्या अलंकाराचं दर्शन होईल या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण रोज अलंकार घालत आहोत देवीला। काय काय देवीचे अलंकार आहेत, किती पुरातन आहे, काय महात्म्य आहे त्या अलंकारामध्ये? ते फार पूर्वीचे आहे, ज्या वेळेस हे मंदिर झालेलं आहे हेमाडपंथी त्या काळावर शिवाजी महाराजांच्या काळापासून अलंकार आहेत ते। आणि देवीचे जे कानामध्ये जे घातलेले आहेत ते कर्णफुलं आहे आणि खाली कुंडल आहेत त्याला असे, आणि त्याच्यावर जे आहे खडे घातले राशीच्या खड्याची बिंदी आहे आणि मधामध्ये पिप्पळ पान आहे आणि साईडला जे गळ्यामध्ये जे घातलेले आहे एक पोया हार आहे, त्याच्यानंतर लक्ष्मी हार आणि पुतळ्याची माळ आणि गहू माळ अशा एवढ्या माळी आहेत। आणि जे साईडला जे लावलेले आहे अशी बिंदीसारखी दिलेली आहे त्याला बोरमाळ म्हणतात, ते बोरमाळ लावलेली आहे। 3.5 शक्तिपीठापैकी देवीचं मूळ पेठ असलेल्या रेणुका देवी संस्थानने यावर्षीपासून देवीची पूर्ण अलंकार घालण्याचं नवरात्र मध्ये पूर्ण अलंकारासह देवीचं दर्शन आपल्याला होणार आहे, त्यामुळे भाविकांनी यावं असं मंदिर संस्थानतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।